जेव्हा घरी यायचा तेव्हा आई त्याला वडे करायची, उडदाचे वडे आणि शिरा, ह्या त्याच्या आवडीच्या गोष्टी. मी पण तेच केलं, सकाळीच उडदाची डाळ वगैरे टाकून दिली आणि संध्याकाळपर्यंत भाऊ येईल म्हणून वाट बघत होते. पण संध्याकाळ होऊन गेली, अजूनही भाऊ आला नाही. मग मी शेवटी फोन केला मोठ्या बहिणीला, का गं तुझ्याकडे आला आहे का भाऊ? नाही म्हणे. अगं बाई तू काय कुठे वाट बघत बसली म्हणे, तुझ्या जिजूंनी तुझी गंमत केली म्हणे. मग मला ते खूपच कसं तरी वाटलं. आई 2017मध्ये वारलेली आणि तेव्हाची आमची भेट झालेली, भावाची आणि माझी, आमच्या तिघा बहिणींची. आणि जेव्हा म्हणजे कोणी मृत्यू होतं तेव्हा 10व्या दिवशी एक साडी जी आहे ते मुलींना दिली जाते, त्याला रडकी बोळवण असं म्हणतात. ती साडी जी आहे ती मी आजही जपून ठेवलेली आहे. मग ती साडी काढली आणि आईची आठवण म्हणून मी ती साडी घेऊन रडत बसली. अशी ही आठवण आहे. पण मी एवढंच सांगू इच्छिते माझ्या भावाला की अजूनही मी तुझी वाट बघते आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुला सांगू इच्छिते की एक दिवस तरी तू माझ्या घरी ये, म्हणजे मला त्याचं समाधान होईल, माझ्या आईला पण समाधान होईल, जरी ती गेलेली असेल तरीसुद्धा. ताईकडे एक दिवस भाऊ नक्कीच येईल तुमच्याकडे. नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून, जसं तुम्ही आम्हाला पहिल्या एपिसोड पासूनच सांगत आहात. जसा भाऊ असं तरी मी आहे ना, हो, तुझ्या. नक्कीच नक्कीच. हो की नाही? हो, तुम्ही छानसा स्माइल दे भाऊ. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव काव्या कुलदीप सपकाळे. काव्या ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष. माहेर कुठलं? माहेर धुळ्याचं. सासर? सासर शेंदुर्णी. शेंदुर्णी. हो. वा, व्हेरी गुड. काय तुम्ही माहेरची आठवण तुम्ही सांगा. तसे तर माहेरचे किस्से सगळेच मजेदार असतात. हां. पण त्याच्यापैकी एक निवडून सांगते. लहानपणी आजोबा होते आमचे, ते खूप म्हणजे असे हिस्टॉरिकल सगळे सिरियल्स दाखवायचे आजोबा. तर मग तेव्हा ते खूप क्रेज होतं आम्हाला, घोडे वगैरे त्यांचं. मग असं घराच्या बाजूला असं म्हणजे पोटासारखं होतं, तर तिथे खूप साऱ्या बकऱ्या बसलेल्या होत्या. मग मला वाटलं की चला आता घोडा तर खूप उंच आहे आपल्यापेक्षा, बकऱ्यांवरच काम चालू ठेवू. घोडा समजून त्या बकरीवरती बसली मी. आता त्या बकरीला नाही माहिती की मी तिला घोडा समजते असं. ती उठून पळाली. तुम्ही ती पळाली, मी पडली, झोल गेला माझा. अच्छा. तर त्याचे कारनामे हे इकडे झालेले, स्टिचेस पडले होते म्हणजे तेव्हा. क्या बात आहे, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. चला तर या माहेरच्या गोड आठवणीनंतर आपण सुद्धा घोड्यावर बसूया आणि पुढच्या खेळाकडे जाऊया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि खेळाचे नियम आणि अटी सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल ग राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. काय